नमस्कार लाभार्थ्यांनो, संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। सरकारकडून निराधार योजनेचे पैसे उद्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहेत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणाला पैसे मिळणार आहेत, किती रक्कम मिळणार, कधीपर्यंत हे खात्यात पैसे जमा होतील आणि लाभार्थ्यांनी काय करावे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशी सरकारी योजना आणि ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, SAS.mahait.org या संजय गांधी निराधार योजनेच्या ऑफिशियली पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी एक पॉपअप SMS द्वारे जाहिरात लावण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी पहा कोणती जाहिरात आहे। तर आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 11 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 12 मार्च 2026 रात्री 11 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। याचा अर्थ मित्रांनो, 11 मार्च ते 12 मार्च पासून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना हे हप्ते वितरण करण्यासाठी प्रोसेस सुरुवात होणार आहे। अशा सर्व लाभार्थ्यांना आता ही आनंदाची खुशखबर आलेली आहे। ज्यांचे आधार कार्ड KYC झालेले आहेत आणि ज्यांनी रिन्युअल देखील केलेले आहेत, वर्षाला याच्यासाठी रिन्युअल करावे लागते लाभार्थ्यांना। त्याच्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफायसाठी दिलेला असेल तर त्यांचे KYC झालेले आहेत, अशांना याचे पैसे मिळणार आहेत। तर 1,500 रुपये प्रमाणे हे हप्ते दिले जाणार आहेत। जे अपंगत्व आहेत त्यांच्यासाठी 2100 रुपयाचं हे अनुदान केले गेले आहे। तर हे पैसे कधीपर्यंत मिळेल तर 12 पासून 13 तारखेच्या नंतर 2-3 दिवसांमध्ये सर्व लाभार्थ्यांना DBT प्रणालीद्वारे हे हप्ते वितरित केले जाणार आहेत। तर पुढे लाभार्थ्यांना पैसे मिळाले नसेल तर त्यांनी काय करावे, तर त्यांचे डॉक्युमेंट आहेत, आधार कार्ड आहेत, त्यांनी लवकरच KYC करून घ्यावे आणि ते वर्षाला रिन्युअल करत असतात। ऑफिसमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट देऊन त्या ठिकाणी KYC करून घ्या। पुढील येणारे सर्व हप्ते तुमचे सुरळीतपणे मिळत राहतील। तर असा महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल देखील सबस्क्राइब करत राहा मित्रांनो। चला तर भेटूया पुन्हा नवीन अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।